कबीरगंज परिसरातील नागरी समस्या सोडवा अन्यथा जन आंदोलन छेडण्याचा इशारा। धुळे शहरातील कबीरगंज परिसरात गेल्या अनेक वर्षापासून मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झाली आहे। या परिसरात अनेक विकास कामे करण्यासाठी निधी मंजूर असून सुद्धा आजपर्यंत कोणताच विकास काम या परिसरात झाला नसल्याचा आरोप जनता दल सेक्युलर धुलिया या संघटनेचे धुळे जिल्हा अध्यक्ष महमूद भाईजान यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे। कबीरगंज परिसरामध्ये रस्ते, गटारी, पथदिवे आदी प्राथमिक गरजांसाठी नागरिक झगडत आहेत। अनेक वर्षांपासून या परिसरातील रस्ते, गटारी तयार न झाल्याने नागरिक कामच्याही समस्या कोणी ऐका असे म्हणत आहेत। या परिसरात रस्ते, गटारींप्रमाणेच शौचालयाची तक्रारीही नागरिकांकडून करण्यात आल्या। त्यामुळे नगरसेवकांसह पालिका प्रशासनाने प्राथमिक गरजांची पूर्तता करावी अशी मागणी नागरिकांतर्फे करण्यात आली। धुळे शहरातील कबीरगंज परिसरात अनेक रस्त्यांची दयनीय अवस्था असल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे। थोडाही पाऊस झाल्यास रस्त्यांवरील खड्डे पाण्याने भरतात, तसेच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात चिखल पसरतो। अनेक भागात रस्त्यांप्रमाणेच गटारी करण्याची गरज आहे। हा परिसर अतिशय दाटीवाटीने वसलेला असल्याने पालिका प्रशासनाने सोयीसुविधा कराव्यात अशी मागणी जनता दल सेक्युलर जिल्हा धुलिया या संघटनेचे जिल्हाध्यक्ष महमूद भाई यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे। त्यांनी सांगितले की या परिसरात जागोजागी पावसाचे पाणी तुंबल्याने तसेच परिसरात गाण्याचे साम्राज्य पसरल्यामुळे साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे। परिसरात साथीच्या आजारांचे रुग्णांमध्ये देखील वाढ झाली आहे। या परिसरात रस्ता, गटार आणि शौचालय देखील मंजूर झाली आहे, परंतु त्याच्या निधी संबंधितांनी खाऊन घेतल्याने या परिसरात रस्ता, गटारी आणि शौचालयाचे काम देखील झाले नाही। यामुळे येत्या 8 दिवसात महानगरपालिका प्रशासनाने समस्या सोडवली नाही तर पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करण्यात येईल असा इशारा परिसरातील नागरिकांसह महमूद भाईजान यांनी दिला आहे। यावेळी महमूद भाईजान, रफिक पत्रकार, मुनाफ पिंजारी, रफीक अंसारी, रईस अंसारी, शेख फिरोज, नूर मोहम्मद, अब्दुल्ला अंसारी, शोएब सलीम शेख आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मैं महमूद भाईजान धुलिया जिला सदर होने के नाते मैं कबीरगंज जैसे इलाके में रहता हूँ। मैंने 11 बार अपना कमिश्नर ऑफिस में धरना दिया, आयुक्त मैडम से मिला। मेरे वार्ड के अंदर संडास मंजूर हो गई मगर संडास का फंड खा गए, संडास नहीं बनी। मेरे तरफ रोड मंजूर हो गई, रोड का फंड खा गए, रोड नहीं बनी। मेरे तरफ गदर मंजूर थी, गदर का फंड खा गए, मेरे तरफ गदर नहीं बनी। ये सब लोगों के ऊपर कार्रवाई होना चाहिए। और दूसरी बात, मेरे वार्ड में जितनी गंदगी है ये साफ सफाई नहीं होगी। मैं 8 दिन का टाइम दिया हूँ। 8 दिन के बाद मैं और मेरे वर्कर और मेरे साथ में जितने भी लोग हैं हम पानी की टाकी के ऊपर चढ़ के आंदोलन करेंगे, मरण भरत करेंगे। कभी काम नहीं हुआ, 8 दिन का टाइम दिया हूँ। इसका जिम्मेदार जो भी प्रशासक और जितने भी जिम्मेदार हैं इसके सब लोग जिम्मेदार होंगे। मेरा कुछ भी हुआ कम ज्यादा इसका जिम्मेदार प्रशासक होगा। खुदा हाफिज, जय हिंद, अस्सलाम।